नमस्कार. व्हिडिओमध्ये हे जे लाडू तुम्ही बघत आहे हे ना रव्याचे आहे ना बेसनाचे. हे उपवासाचे लाडू आहेत. तर आज हे लाडू आपण साबुदाण्यापासून बनवून तयार केलेले आहेत. अगदी हाताशी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये उपवासाचे छान खमंग असे आपण लाडू बनवून तयार करणार आहे. चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाण्याचे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी एवढा साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवरती साबुदाणा फक्त कडक होईपर्यंत, यामधील मॉइश्चर निघून जाईपर्यंतच आपण भाजून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी अगदी 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरती हा साबुदाणा गरम करून घेतला किंवा भाजून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा साबुदाणा आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. साबुदाण्याचा अजिबात रंग वगैरे बदललेला नाही आहे. हा साबुदाणा आपल्याला मिक्सरवरती बारीक करायचा आहे. याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. पण साबुदाणा वातळ असल्यामुळे मिक्सरवरती याचं व्यवस्थित पीठ होणार नाही. त्यामुळेच आपल्याला थोडासा गरम करून घेणं किंवा भाजणं गरजेचे आहे. तर बघा हा साबुदाणा आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. परत आता त्याच कढईमध्ये मी 1 चमचा एवढं तूप टाकून घेतलेलं आहे. आता या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. आवडीनुसार तुम्ही या ठिकाणी ड्रायफ्रूट्स वापरू शकता. मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत. 10 ते 12 बदाम घेतलेले आहे आणि 5-6 काजू घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता किंवा नाही घेतले तरीसुद्धा चालेल. तर बघा ड्रायफ्रूट्ससुद्धा छान असे भाजून झालेले आहेत. तर काजू जे आहे ते पटकन भाजले जातात आणि बदाम भाजायला थोडा वेळ लागतो. तर काजू छान असे भाजून झालेले आहेत. मी सुरुवातीला काजू आता काढून घेते आणि बदाम परत थोडेसे परतून घेते. तर बघा छान मस्त असा क्रंचीपणा या ड्रायफ्रूट्सला आलेला आहे. तर आता बदामसुद्धा काढून घेणार आहे मी. तर ड्रायफ्रूट्सऐवजी तुम्ही शेंगदाणेसुद्धा वापरू शकता. आता याच कढईमध्ये 1 वाटी एवढा सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे. तर बघा सुक्या खोबऱ्याचा किस भाजत असताना मी अजिबात तुपाचा वापर केलेला नाही आहे. कढईमध्ये जे शिल्लक तूप होतं त्यामध्येच हा किस व्यवस्थित असा भाजला जातो. तर मंद आचेवरती हा किस आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा किस छान सोनेरी होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे. आता हा खोबऱ्याचा किससुद्धा आपल्याला कढईमधून बाहेर काढून घ्यायचा आहे. नाहीतर कढईमध्येच ठेवला तर हा किस खाली करपण्याची शक्यता असते. तर बाकीचे हे सगळे साहित्य भाजून होईपर्यंत साबुदाणासुद्धा व्यवस्थित असा थंड झालेला आहे. आता या साबुदाण्याचं अगदी बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याचं पीठ तयार करायला घ्यायचं आहे. कारण साबुदाणा जर गरम असला तर तो व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक होणार नाही. तर जोपर्यंत साबुदाण्याचं पीठ तयार होते तोपर्यंत ड्रायफ्रूटसुद्धा व्यवस्थित असे थंड होतात. तर या ठिकाणी बघा मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. 2 बॅचमध्ये हा साबुदाणा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. कारण एका वेळेस या भांड्यामध्ये बसत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं, जसा बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे साबुदाण्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. आता हे पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेला साबुदाणासुद्धा सारख्याच पद्धतीने अगदी बारीक रव्याप्रमाणे आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता सगळा साबुदाणा जो आहे तो मी छान असा मिक्सरला बारीक असा फिरवून घेतलेला आहे. थोडंसं रवाळ टेक्स्चर आहे. बारीक रव्याप्रमाणेच हे पीठ तयार होते. यापेक्षा जास्त हे पीठ बारीक होत नाही. चला आता हे ड्रायफ्रूटसुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत. तर हे ड्रायफ्रूट आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया. तर ड्रायफ्रूटसुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हे ड्रायफ्रूटचीसुद्धा आपल्याला छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर पल्स मोडवरती मी या ड्रायफ्रूटचीसुद्धा अगदी बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. आता हे खोबरं जे आहे ते आपण बारीक करणार नाही आहे. आता तयार झालेली ही पावडर मी खोबऱ्याच्या किसमध्ये टाकून घेतलेली आहे. चला तर आता हे जे साबुदाण्याचं पीठ आपण तयार करून घेतलं होतं हे पीठ आपण भाजून घेऊया. व्यवस्थित आपल्याला हे पीठ भाजायचं आहे. साबुदाण्याचं पीठ भाजण्यासाठी कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचे एवढं तूप टाकून घेतलं. आता या तुपामध्ये हे साबुदाण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मंद ते मध्यम आचेवरती साबुदाण्याचं पीठ आपल्याला पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. साबुदाण्याचं पीठ भाजत असताना लागेल तसं गरजेनुसार आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे. सुरुवातीला मी फक्त 1 ते 1.5 चमचाच एवढं तूप टाकून घेतलं होतं. त्यानंतर परत यामध्ये मी तूप टाकून घेत आहे. तर बघा आता परत मी 1 चमचा एवढं तूप टाकलेलं आहे. तर संपूर्ण हे पीठ भाजण्यासाठी मला 7 ते 8 मिनिटे एवढा वेळ लागलेला आहे. पीठ आपल्याला अजिबात कच्चं ठेवायचं नाही आहे. पूर्णपणे भाजायचं आहे. तुम्ही पिठाचा रंग बघू शकता. सुरुवातीला पीठ अगदी पांढरशुभ्र दिसत होतं आणि आता पिठाचा रंग तुम्ही बघू शकता थोडासा छान असा लालसर झालेला आहे. तर अशाच पद्धतीचं हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे.
तर हे पीठ व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे। त्यानंतर 5-6 मिनिटासाठी हे पीठ कढईमध्ये असंच सोडून दिलं। त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी हाताला सोसवेल इतपत हे मिश्रण थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला भाजलेलं हे खोबऱ्याचा कीस आणि ड्रायफ्रूटची पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे या पिठामध्ये छान असे मिक्स करायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी एवढा गूळ टाकून घेणार आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर यापेक्षा कमी गोड पाहिजे असल्यास तुम्ही अर्धी ते पाऊण वाटी एवढ्या गुळाचा वापर करू शकता। तर बघा 1 वाटी एवढा गूळ मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। गूळ थोडासा ओलसर झालेला आहे कारण पाऊस चालू आहे, त्यामुळे या गुळाला पाणी सुटलेलं आहे। तर आता हा गूळसुद्धा आपल्याला या पिठामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता गूळसुद्धा छान मी मस्त मिक्स करून घेतलेला आहे। तुम्हाला जर अगदी पांढरे शुभ्र असे लाडू पाहिजे असतील तर तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापरसुद्धा करून घेऊ शकता। वाटी गुळाऐवजी 1 वाटी पिठी साखर तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। चला तर आता आपण हे लाडू बांधायला घेऊया। पण आता असेच हे लाडू बांधले जाणार नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण जे आहे ते मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करत हे मिश्रण मी टाकून घेत आहे आणि अगदी पल्स मोडवरती आपल्याला हे मिश्रण छान असं थोडंसं फिरवायचं आहे। खूप जास्तही फिरवायची आवश्यकता नाही आहे। ज्या पद्धतीचे आपण बिना पाकाचे रवा लाडू बनवतो तशाच पद्धतीचे बघा हे लाडू आपल्याला बनवायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता मिक्सरला थोडंसं फिरवल्यानंतर मिश्रण जे आहे ते छान असं ओलसर झालेलं आहे आणि गूळसुद्धा छान एकजीव झालेला आहे यामध्ये। तर मिक्सरला फिरून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता छान असं यामधलं तूप रिलीज झालेलं आहे आणि थोडंसं मिश्रण हातामध्ये घेतल्यानंतर याचा छान असा गोळा बनून तयार होत आहे। याचाच अर्थ लाडूसाठी अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे। चला तर आता हे जे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि राहिलेलं सगळं मिश्रणसुद्धा मी सारख्याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता आज आपण हे लाडू अजिबात साखर न वापरता किंवा अजिबात पाकाचं टेन्शन न घेता झटपट असे बनवून तयार करत आहे। खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात। चला तर आता सगळं मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे आवडीनुसार लाडू वळून घ्यायचे आहेत। तर मी मध्यम आकाराचे याचे लाडू वळत आहे। तुम्ही बघू शकता अगदी सहजासहजी याचे छान मस्त लाडू वळल्या जात आहे। अगदी एकाच हाताने याचे लाडू वळल्या जातात ना। रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे, तसेच लाडूला चमकसुद्धा खूप छान आलेली आहे आणि अगदी छान मस्त गोल गरगरीत असे हे लाडू बनवून तयार होतात। खाताना अगदी छान मस्त खमंग असे हे लाडू लागतात। चला तर आता सगळे लाडू मी सारख्याच पद्धतीने तयार करून घेते। प्रत्येक लाडू जो आहे तो अगदी छान असा वळल्या जात आहे आणि छान असा बनवून तयार होत आहे। तर हे लाडू बनवत असताना आपण खूप जास्त असा तुपाचा सुद्धा वापर केलेला नाही आहे। संपूर्ण लाडू बनवत असताना फक्त आपण पोहे खाण्याचे 4 ते 5 चमचे एवढंच तूप वापरलं असेल। चला तर मग आता सगळे लाडू मी छान असे वळून घेतलेले आहेत। घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये माझे बरोबर 12 एवढे मध्यम आकाराचे लाडू बनवून तयार झालेले आहेत। एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते। तर लाडू बघितल्यावर किंवा लाडू फोडल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे लाडू किती छान खुसखुशीत झालेले आहेत, अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीचे हे लाडू बनवून तयार होतात। हे लाडू अगदी 15 ते 20 दिवस आरामात टिकले जातात। लाडू जरी 15 ते 20 दिवस टिकत असले तरी सुद्धा अगदी 2 ते 3 दिवसामध्ये हे लाडू संपून जातात। एवढे हे चविष्ट लाडू बनवून तयार होतात। ज्यांना उपवास नाही ते सुद्धा हे लाडू ती आवडीने खातात। अतिशय पौष्टिक तसेच खमंग अशा उपवासाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।